बौद्ध संस्कृतीमध्ये पाण्याचं जल व्यवस्थापन हे कसं होतं हे आपल्याला इथे बघायला भेटतं. पाणी एका नालीतून एका कुंडीत, त्यानंतर दुसऱ्या कुंडीत, त्यानंतर पाणी इथं झिरपलं जायचं. आता हे बघा, तुम्हाला त्या तिथं मला याचा लेप दिसतोय का? दिसतोय ना व्हाईट कलरचा. हां, तर सर्वात पहिले पेंटिंग करायच्या पहिले हा जो वरचा जो भाग असायचा छताचा, हा खरबुडा केला जायचा. ज्याप्रमाणे आपण बघतो बांधकाम करताना प्लास्टर करायचं असेल तर तो भिंत खरबुडी केलेली असते, त्यानंतर प्लास्टर करतात. हां, म्हणजे ते लांबी मारतात, हे करतात, वेगवेगळी प्रक्रिया आहे. तसं इथं हे करताना पहिल्यांदा काय करायचे, जे तांदळाचे सालपट भुसा याची प्रक्रिया करून याचा लेप इथं लावला जायचा. या लेप लावल्यानंतर त्याच्यावर डिंक तसेच फळांचा रस वगैरे याचं जे प्रायमर बनवून ते याला चिपकवलं जायचं, म्हणजे या प्रकारचं. आणि चिपकवल्यानंतर त्याला प्लेन केलं जायचं, आणि प्लेन केल्यानंतर वनस्पतींच्या रंगापासून हे कलर बनवले जायचे आणि याच्यावर पेंटिंग केली जायची. आता ही पेंटिंग करताना ते डायरेक्ट पेंटिंग करत असतील का हा विचार करा आपण. पहिलं ते याची लांबी रुंदी मोजत असतील, ज्याप्रमाणे आताचे जे उत्कृष्ट पेंटर असतात ते पहिलं कसं बरोबर अँगलमध्ये. आपण आता जे खरे सर बोलले, ही लाईन क्रॉस दिसते, काय सेंटर पॉईंट दिसतो ना, हा मेजर घेऊनच करायचे. म्हणजे चित्रकार कुठे शिकलेले असेल, काय अशा ओबडधोबड असणार नाही. म्हणजे तक्षशिला, नालंदा यासारख्या विश्व विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेले असायचे. तिथं तुम्हाला कोणतं शिक्षण भेटायचं? तर्कशास्त्र, व्याकरण, भाषा, शिल्पकला, स्थापत्यकला, इंजिनिअरिंग, वैद्यकीय शास्त्र. तुम्ही वैद्यक याचं ऐकलेलं असेल ना, जीवक. जो वैद्यक होता जीवक, त्यांनी पहिली मेंदूची शस्त्रक्रिया केली. ते अनेक राजांचे दुखणे बरे केले. परत बुद्धांनी त्यांना आपल्या संघात ठेवलं होतं, जे भिक्खू होते, भिक्खूंची सेवा करण्यासाठी. म्हणजे कोणी आजारी जर पडलं तर त्यांची ते सेवा करायचे. म्हणजे त्या काळामध्ये वैद्यक शास्त्र देखील किती पुढं होतं हे आपल्याला त्या ज्या आपण त्यांच्या कथा वाचतो त्यावेळेस कळतं. त्यामुळे आपण बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करताना शिल्पकलेचा अभ्यास करायला पाहिजे, लिपीचा अभ्यास केला पाहिजे, पाली भाषेचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला जर लिपी येत नसेल, तुम्ही लेणीवर आल्यानंतर काय शिकणार आहे? तुम्हाला वाचता येत नाही, नुसतं तुम्ही शिलालेख बघाल, फोटो काढाल, घरी जाल. पण ती लेणी कोणी दान दिली, कोणाच्या दानातून झाली हे आपल्याला काय कळतं ज्यावेळेस आपण ती लिपी शिकतो. त्यामुळे धम्मलिपी आपली दानपारमिता फाउंडेशन मोफतपणे शिकवत असते. सर्टिफिकेट पण मोफत आपण देत असतो. तुम्हाला फक्त तुमचा वेळ द्यायचा असतो, आणि वेळ देणं काय अवघड नाही आहे. प्रत्येकजण म्हणतो मी खूप बिझी आहे, व्यस्त आहे. व्यस्त शेड्यूल कोणाचं नसतं, प्रत्येकाचं असतं. माझं आहे, या सरांचं आहे, सर्वांचं आहे. पण त्या वेळातून वेळ काढून आपल्याला तो द्यायचा असतो. जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ते आपण वेळ काढतो, पण आपल्याला शिकायची इच्छा नसेल तर आपण अनेक कारणं राहते आपल्याला. नाही, मला वेळ नव्हता, मी नोकरीवर होतो, मी इकडं होतो, फलाना होतो, विस्ताना होतो. पण आपण आपले जे दिनक्रम असतात, जेवण करणे, हे सोडतो कधी? त्याला म्हणतो का मला वेळ नव्हता म्हणून मी जेवलो नाही? परत आपल्याला झोपायचं असतं, आपण कधी म्हणतो का नाही मला आज वेळच भेटला नाही, मी झोपलोच नाही, असं म्हणतो कधी? हे दिनक्रम आपण ठरलेले असतात. नाही, मला या वेळेला हा वेळ द्यायचाच आहे, माझं झोपेची वेळ 10 ते 6 आहे, मी देणारच. माझी जेवणाची वेळ दुपारी 1ची आहे, मी देणारच. हे आपलं गणित पक्का ठरलेलं असतं. पण ज्यावेळेस शिकायची वेळ येते त्यावेळेस आपल्याकडे कारणं तयार होतात. नाही, मला वेळ नव्हता, माझं कोणीतरी निधन झालं, नातेवाईकाचं, कोण आजारी होतं, कोण फलानं होतं, हे असे आपण कारणं देतो. पण शिकायचं असेल ना, आपण रात्री देखील अभ्यास करू शकतो. त्यामुळे सर्वांनी लिपी शिकली पाहिजे, पाली भाषा शिकली पाहिजे, आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. कारण आपण एखाद्या लेणीवर गेल्यावर आपल्याला ती माहिती आपल्या नातेवाईकांना देखील देता आली पाहिजे. आपण काय होतो, अजिंठ्यासारख्या लेणीवर जातो, पण आपल्याला गाईडची आवश्यकता भासते की नाही? आणि ते गाईड कोण असतं? इतर धर्मी असतात. इतर धर्मी लोक आपल्या धर्माची माहिती आपल्याला देतात. म्हणजे या मोठी शकवंत की काय याच्यापेक्षा? तुम्ही ते त्रिपिटक काय हे तुम्हाला माहित नाही, त्रिपिटक कधी लिहिलं हे देखील माहित नाही. याचा अभ्यास कधी करणार आपण? कधी लिहिलं त्रिपिटक सांगा बरं? कुठं लिहिलं हे पण सांगा. हा, लिपिबद्ध केव्हा झालं सांगा? तुम्ही नका सांगू. जे जुने विद्यार्थी त्यांना प्रश्न मी विचारतच नाही. सर्वांनी लक्षात घ्या, जे नवीन असतात त्यांनाच प्रश्न विचारले जातात, त्यांनीच उत्तर द्यायचे. या साऱ्या खूप बौद्ध संस्कृतीमध्ये खूप सारा अभ्यास आहे, खूप आहे. म्हणजे
जेवढं म्हणजे न संपणार आहे एवढं बुद्धांनी ज्ञान दिलेलं आहे. अथांग आहे. हां, पण आपल्याला जर त्याच्यात स्पर्श तरी करता आला पाहिजे, एवढं तरी शिका. चला सांगणार आहे. बघून घ्या पहिलं त्यांची पोज कशी आहे. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे का. तुम्ही स्पर्श. कशी आहे? हा. कशी म्हणजे जमिनी आहे असं. ठीक आहे. तुम्ही स्पर्श. बघा ती महत्वाची मुद्रा आहे, खूप महत्वाची मुद्रा आहे. हां, हे बघा शिल्पाची जीत झालेली भरपूर. इथं विद्यार्थी बॅटरी खूप जड आहे हो सर. तर आता हिची स्टोरी माहिती आहे का तुम्हाला. माहिती आहे का मॅडम. जे जुने ते त्यांना माहिती असते ते पाठीमागे गप्पा जरा शांतता ठेवा. महत्वाचं लक्ष द्या. कृपया गप्पा करू नका. ऐकायचं नसेल तर जरा शांत राहा. हां, ज्यावेळेस सर एक मिनिट ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त करण्याच्या वेळेस बुद्ध कुठं बसलेले होते. बोधिवृक्षाखाली बसलेले होते. आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त करतात त्यावेळेस त्यांच्यावर अटॅक होतो. अटॅक. हां, जसा एखादं पाकिस्तानवर भारताने अटॅक केला तसं त्यांच्यावर अटॅक झाला. अटॅक म्हणजे ती मारसेना होती. मारसेना म्हणजे माहिती आहे का तुम्हाला. कोण त्याच्या सेनेमध्ये कोण हां. जे मागं आपल्या लागतात ना मनाला हे करतात की हां. नको करू वाईट विचाराकडे वळतात त्यांना महासेना. म्हणजे मन आपलं त्या गोष्टीमुळे मतलब त्या गोष्टीकडे जाते पण ना आतून अंतर्मनातून एक विचार येते की नको ते गोष्ट नको करू त्याने महासेना. पण ती मन एकच झालं. मारसेना ही हा तर मग ते सेनेला काय म्हणाल. सेना असंख्य असते. नाव आहे त्यांना नाव. सेन नुसता सेना म्हणजे नुसता एक व्यक्ती नसतो. अनेक जवान असतात त्याच्यात. तेच ना मतलब वेगवेगळे विचार मनामध्ये घालतात. साध्या सोप्या भाषेत मारसेना म्हणजे आपले वाईट विचार. कळलं. द्वेष, मोह, मत्सर, माया, हे सर्व मारसेना आहे. म्हणजे ज्या तुम्ही आता 2 मिनिटं जरी ध्यान साधना करायचा प्रयत्न केला तुमच्यावर लगेच अटॅक होतो. लगेच तुमचं मन घरी जातं. घरी भाजी टाकली असेल का. कपडे धुतले असेल का. तुम्ही जरी इथं असेल पण मन आपलं घरी राहतं. बरोबर. कोणी एखादी शिवी दिलेली असली तरी ती आपल्याला आठवते. कोणत्या वेळी ज्यावेळेस आपण मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सर्वात जास्त जर आपल्याला त्रास देत असेल तर आपले विकार देतात. ही मारसेना देते. म्हणजे आपल्याला जर एखादं चांगलं काम करायचं असेल तर ही मारसेना आपल्याला थांबवते. आपल्या मनाला आपल्याला स्थिर करायचं असेल तर सर्वात पहिले ही मारसेना अटॅक करते. ती म्हणते करू नको. आपण लगेच ऐकतो. आपण जर अभ्यासाला बसलो लगेच निद्रा येते, झोप येते, लगेच आपण झोपून घेतो. जाऊ दे गेलो अभ्यास. म्हणजे त्या ठिकाणी आपण हार मानतो. पण बुद्धांनी या सर्व मारसेनेवर विजय प्राप्त केला होता. म्हणून ती मारसेना आली आणि बुद्धांना म्हटली की तुम्ही हे बुद्धत्व प्राप्त केलं हे फक्त तुम्हाला आणि मला माहिती आहे. बरोबर. पण बाकी कोणाला माहिती आहे. तुमच्या बाजूने कोण आहे उभं. त्यावेळेस बुद्ध म्हणतात ही धरणी माता माझी साक्षी आहे. आणि ते खाली त्यांचा एक करंगळी दिसते बघा आणि एक हात वरती दिसतो. आणि तीच शिल्पकाराने अनेक लेणीमध्ये कोरलेली आपल्याला दिसते. म्हणजे लेणीमधल्या वेगवेगळ्या मुद्रा काय असतात हे आपण अभ्यासलं पाहिजे. नुसतं जाऊन फोटो सेशन करणं म्हणजे बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करणं नाही. सर्वात पहिलं प्राधान्य आपण आपल्या संस्कृतीचा शिल्पकलेचा अभ्यास करणं हे आहे. तुम्ही फोटो काढायला नंतर येऊ शकता, फिरायला नंतर येऊ शकता, तेव्हा फोटो काढू शकता मनसोक्तपणे. पण ज्यावेळेस कार्यशाळेत येताना त्यावेळेस फक्त त्या शिल्पकलेचा अभ्यास आत्मसात करा. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या ग्रुपला, नातेवाईकांना ज्यावेळेस लेणीवर घेऊन येता त्यावेळेस तुम्हाला खडाखड माहिती सांगता आली पाहिजे. तुम्हाला गाईडची आवश्यकता भासली नाही पाहिजे. कारण तुम्ही बौद्ध संस्कृती जन्माला आले. तुम्हाला जर बौद्ध संस्कृतीची माहिती नाही तर मग काय आहे. तुम्ही जन्माला येऊन काय केलं बौद्ध संस्कृतीत. बाबासाहेबांनी आपल्याला एवढा चांगला धम्म दिला. कशासाठी दिला. त्याचं काही शिकण्यासाठी दिलं ना. आपण अजून त्रिपिटक कुदत तयार झाले हे सुद्धा माहीत नाही आपल्याला. म्हणजे आपण कुठं पोचलो आहोत आहे की नाही. बाबासाहेबांनी ज्यावेळेस दीक्षा घेतली त्यावेळेस भारतात किती बौद्ध भिक्खू होते. 1956. त्यांना 7 का 8 भिक्खू पाहिजे होते. त्यावेळेस फक्त त्याला 4 का 5 भिक्खू भेटले. त्यावेळेस दलाई लामा देखील होते. पण बाबासाहेबांनी दलाई लामांना बोलावलं नाही. काय कारण असेल. हां नाही. नवीन विद्यार्थ्यांनी सांगा. काहीतरी ऐकलं असेल, वाचलं असेल.
त्यावेळेस बाबासाहेब थेरवाद पंथाला मानणारे होते. म्हणजे थेरवादमध्ये मूळ विचार होते बुद्धांचे. महायान पंथामध्ये काय झालं, कर्मकांड आलं. हां, जसं आपण दलाई लामाचे अनेक व्हिडिओ बघतो, अनेक चमत्कार वगैरे हे दाखवता बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांना बोलवलं नाही. त्यावेळेस त्यांनी अनेक जे विद्वान होते बौद्ध संस्कृतीचे त्यांना बोलवलं आणि त्या दीक्षा समारंभ पार पाडला. म्हणजे थोडक्यात आता यावर सांगतो तुम्हाला, आता हे प्राण प्रतिष्ठा रामाची झाली बघा, माहिती आहे तुम्हाला? तेव्हा एक भंतीजी बोललेले आहेत म्हणजे एक कर्मकांडाचे तेच म्हणजे बरं, आता एक महत्त्वाची सूचना आहे सर, व्हिडिओ बंद करा. कविता शिंदे ठाण्यावरून आली आहे. पहिल्यांदा मला अशीच लिंक आली, मोबाईलवर जॉईन केलं. आज ही माझी 3री कार्यशाळा आहे. एक कार्यशाळा केली, मग तू आत्ता जे नवीन लोक बोलली तसं काहीतरी वाटलं, असं नवीन लोकांमध्ये गेलं, खूप छान, खूप शिकायला मिळतं. तेव्हा आर्कोलॉजिस्ट होते कठाणे सर त्यावेळी. आणि 2री कार्यशाळा शिवनेरी, थ्रिल सरांनी खूप छान सांभाळून नेलं, उतरलं. एक आहे सर मनापासून प्रयत्न करतायत आणि त्यांना सपोर्टला त्यांचे मित्र प्रवीण जाधव सर, आंबोरे सर, अजून बरेच असतील, मला अजून परिचित नाही आहे. ते खूप मेहनत करतायत, मनापासून करतायत. पण आपण नुसतं असं बोलणं की सर तुम्ही असंच करत राहा, आम्ही येत राहू, हे चुकीचं आहे. मग मला यायचं तर मला 4 लोक घेऊन यायचं, हा विचार करा. म्हणजे त्यांना सक्सेस तेव्हाच आहे जेव्हा लोकसंख्या वाढते. आज जर 70 लोक आलेली आहेत तर पुढच्या कार्यशाळेमध्ये 150 लोक पाहिजे. तर त्यांच्या मेहनतीला फळ आलं आहे का, तर याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, लोकांना खऱ्या गोष्टी कळाव्या, अतिक्रमण टळावं. सरांचा जेन्युइन प्रश्न, नुसतं एवढंच नाही करत आहे सर ती लिपी शिकवत आहे की तुम्ही नुसतं आम्ही सांगतोय तुम्ही ते लेण्या बघा, ते अतिक्रमण हटवा, इथपर्यंत ते थांबले नाही आहे. ते लिपी शिकवत आहे, सातवाहनकालीन किंवा अशोककालीन लिपी शिकवत आहेत. ते पाली भाषा शिका म्हणतायत, ते पुस्तकं वाचा म्हणतायत. खूप मोठा उद्देश आहे त्यांचा उद्देश जर आपल्याला सफल करायचा असेल तर आपण सगळ्यांनी त्यांना मनापासून, ते जे मनापासून करतायत तसं मनापासून आपणही उतरलं पाहिजे. आणि सर सांगा काही मदत असेल तर असं बोललं पाहिजे आणि मदत केली पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मदत करा. आर्मीला फाउंडेशनचा मी आभार व्यक्त करते. आज सरांच्या मार्गदर्शनाखाली आज खूपच डिटेलमध्ये मला चांगली माहिती मिळाली. यापूर्वीही मी पाहिल्या होत्या लेण्या, पण आपण जे जस्ट नुसतं पाहणं आणि त्याचा अभ्यासपूर्ण जे सरांनी माहिती सांगितली ती सगळ्यांनी ॲक्च्युली जाणून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या लेणीचं संवर्धन आपणच करणं गरजेचं आहे. आणि मी खरंच फार आभारी आहे सरांचं आणि सगळ्यांनी ज्यांनी पण यात सर्व साथ दिली आणि सर्वजण अशीच साथ देत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये सर्व वेदिका किंवा चैत्य, इवन नागवर्षीय राजाचा संदर्भ वगैरे ह्या सर्व गोष्टी मला नव्याने आज कळल्या. आणि मी आशा करते की सरांचं असंच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला पुढेही मिळत राहील. सो थँक्यू सो मच. बुद्धाय आणि जय भीम सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींना. मी नीता कांबळे, मुंबई. आज मी पहिल्यांदा ह्या कार्यशाळेला हजर झालेली आहे आणि ते मी खूप रँडमली आलेली आहे. मला मुळात कल्पना नव्हती की अशा काही कार्यशाळा असतात. म्हणजे लिटरली माझ्याकडे जे काही नॉलेज आहे मला आज असं वाटलं की ते फार अपुरं आहे. आज खरे सर, ढवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही कार्यक्रम आणि हा उपक्रम राबवला जातो तो मला अतिशय आवडलेला आहे. आणि मला असं वाटतं की फ्युचरमध्ये असेच प्लॅन होत आणि मी त्यात सहभागी होऊ. जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. या कार्यशाळेमध्ये म्हणजे 2री वेळ आहे यायची, पण यावेळेस खूप छान वाटलं. आणि ढवळे सर आणि सुनील सर, प्रवीण जाधव सर यांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान झाली कार्यशाळा. पुण्यातून आलेली आहे. माझी आज ही पहिली कार्यशाळा होती, परंतु माझ्यासाठी सर्व अनोळखी होतं. बट मी जेव्हा यांच्या ग्रुपमध्ये गेली तर तेव्हा कळलं, खूप छान लोक भेटलात मला. खूप छान वाटलं मला कार्यशाळा करून. तसे धवळे सर, खरे सर यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. लेणी काय असतात, कशा असतात आणि त्याच्या मागचा इतिहास काय आहे हे सर्व आम्हाला कळून सांगितलं. त्याच्याबरोबर धन्यवाद सर तुमचा. आणि पुढं पण अशीच कार्यशाळा चालू राहू द्या, यासाठी तुमच्यासाठी शुभेच्छा. भीम. मी शांता मुलगे, धम्मलिपी स्टुडंट म्हणून सरांच्या ग्रुपमध्ये 1.5 वर्षापासून मी प्रत्येक कार्यशाळेमध्ये सहभागी होते. आणि धम्मलिपी शिकून मी इतरांनाही धम्मलिपी शिकवत होते ऑफलाईन. आणि येत्या 7 फेब्रुवारीपासून रमाई जयंतीनिमित्त मी ऑनलाईन धम्मलिपी शिकवणार आहे.
आणि तसं प्रत्येक ग्रुपवर मी लिंक पाठवीन ही जे जवळपास आहेत त्यांनी नक्कीच जॉईंट हो. आणि आजची कार्यशाळा खरंच आगळी वेगळी ठरली, कारण बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की निर्वाणभूमी कशी असेल आणि इतक्या जवळ आहे तर मी ते कधी बघेन, आणि ते आज खरंच सरांमुळं ते स्वप्न पूर्ण झालं. ढवळे सर, आपले खरे सर, प्रवीण जाधव सर तर प्रत्येकाला खेचून घेत होते. खरंच प्रत्येकाने एवढी एकमेकाला मदत केली म्हणून आपण तिथपर्यंत जाऊ शकलो. तर सर्वांना मी धन्यवाद देते की सर्वजण त्या ठिकाणी आपण जाऊन आलो, म्हणजे आपण सुद्धा आपलंसुद्धा कुठंतरी कुशल कर्म आहे असं मला वाटतं. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आज आपण सगळेजण एकमेकांना अनोळखी आहोत की नाही? एकमेकांना अनोळखी आहोत आणि आपण जे इथं भेटतो आहोत लेणी कार्यशाळेमध्ये भेटतो आहोत तर ते केवळ आणि केवळ खरे सरांच्या अगदी स्तुत्य उपक्रमामुळे आपण इथे भेटतो आहोत. बरोबर आहे? आपण जर फॅमिलीसहित आलो लेणीवर तर आपले फॅमिलीवाले लोक एवढं फिरवतील का? नाही. आपल्याला एवढी माहिती मिळेल का? अजिबात नाही मिळणार. इथे आपल्याला खूप अमूल्य माहिती देतात सर. आज ढवळे सरांचं पण खूप मार्गदर्शन खूप छान लाभलं आणि खरे सरांचं तर अगदी नेहमी असतं, 24 तास म्हटलं तरी चालेल. यूट्यूबद्वारे म्हणा किंवा असं ग्रुपमधून म्हणा आपल्याला सतत मार्गदर्शन असतं लेणीबद्दल आणि खूप त्यांचा म्हणजे मला वाटतं खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी सहभागी झालेलं खूप चांगलं होईल. दानपारमिता फाउंडेशन अंतर्गत कन्मगिरी काणेरी बुद्ध लेणी कार्यशाळा अतिशय उत्साहात अभ्यासपूर्ण वातावरणात आयुष्यमान सुनील खरे सर तसेच आयुष्यमान सूर्यकांत ढवळे सर ज्यांचा या काणेरी लेणीवर खूप दांडगा आणि अतिशय डिटेल अभ्यास आहे, आज आपल्या ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी ढवळे सरांचं खूप अभिनंदन आणि साधुवाद करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली, खूप चांगली नवीन माहिती मिळाली. त्याचप्रमाणे आपल्या जी निर्वाणभूमी तिचा प्रत्यक्ष दर्शन देखील घडवलं. ती खूप महत्त्वाची घटना आहे आणि खूप महत्त्वाचं तिचं मार्गदर्शन केलं. यापुढे देखील जिथे शक्य होईल तिथे ते आम्हाला मार्गदर्शन करतीलच, याबद्दल शंकाच नाही. त्याचप्रमाणे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, वाशिम अशा विविध ठिकाणाहून आलेले सर्व उपासक उपासिका यांचे देखील मनापासून स्वागत. आज आपण सर्वांनी या ठिकाणी आपला पूर्ण वेळ दिला, अगदी तनमन धनाने आजच्या कार्यशाळेत सहभागी झाले. तुमच्या सर्वांचे दानपारमिता फाउंडेशनतर्फे खूप खूप स्वागत, हार्दिक आभार. यापुढे देखील आपण होणाऱ्या कार्यशाळेमध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि ही बौद्ध संस्कृती, ही चळवळ जी खऱ्या अर्थाने आपली महत्त्वाची आहे आणि मुख्य आहे, ती चळवळ आपल्या चालवण्यासाठी सक्षम व्हा आणि एकत्रित आपण काम करूया या अशीच अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि आजची कार्यशाळा संपन्न झाली अशी जाहीर सूचना करतो. धन्यवाद. जय भीम.